सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसापासून पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढे प्रवाहित झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण बघू शकताय मी सध्या उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावामध्ये आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी सीना नदीचा जो प्रवाह आहे तो वाढतच जात असल्याचं चित्र आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। खरं तर आपण सीना नदीच्या अतिशय काठावरती थांबलेलो आहोत आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकताय की एक जवळपास 1 ते 1.5 एकर ऊसाचं क्षेत्र जे आहे ते या नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊन गेलेलं आहे। अर्धी शेतीच या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या शेतीमधील शेतकरी जे आहेत ते आपल्या सोबत सध्या आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी परिस्थिती आहे काय। दादा काय सांगाल, खरं तर आपलं ऊसाचं जे क्षेत्र आहे ते पूर्णतः सीनेमध्ये आता सध्या वाहून जातानाचं चित्र पाहायला मिळतंय। नेमकी काय कारण आहे, कशामुळे तुमची शेती वाहून गेली? हे कारण साहेब असं आहे की बंधाऱ्याचं काम चुकीच्या प्रमाणे त्यांनी काम नीट व्यवस्थित केलं नाही। मी वारंवार त्यांना ताकीद दिलो की उन्हाळ्यापासून ताकीद दिलो की बंधाऱ्याचं काम आधी दोन्ही बाजूने पिचिंग करून घ्या, नाहीतर आमची नुकसान होऊ शकते। महापूर या वर्षी पाऊस बी जास्त आहे। वारंवार सांगितलं त्यांनी दाद घेतलेली नाही आणि परवा 15 दिवसाखाली पाऊस नव्हता तेव्हा देखील सांगितलो दगड बिगड काय तर घाला आणून काय तर करा, नाहीतर माती एकदा वाहून गेलं तर पुन्हा असली माती मिळणार नाही। त्यांनी काय वारंवार सांगितलं तरी दाद घेतलेला नाही। बाकी आता माझं 5 पाईपलाईन आहे, आता पाणबुडी मोटर होते आणि केबल आहे आणि ऊस तर ह्या वर्षी मी एवढं मेहनत केलो, एवढं भारी ऊस आणलो होतो, सगळं नुकसान झालेलं आहे। लय म्हणजे लय मोठं नुकसान झालेलं आहे। ह्याचं कारण बंदरवाल्याचं अर्धवट कामामुळे हे नुकसान झालेलं आहे। साधारण किती एकर शेती तुमची वाहून गेलेली आहे आणि काय नुकसान, किती नुकसान तुमचं झालेलं आहे काय सांग? 1 सव्वा एकर पर्यंत शेती वाहून गेलेलं आहे। 2 प्लॉट ऊस आहे आणि इकडे 1 प्लॉट उडीद आहे। तिन्ही प्लॉट पाण्यात आहे आणि अजून माझ्या अंदाजाने ह्या पुरामध्ये अजून पाऊस वाढणार आहे आणि काम हे पाऊस थांबूस तर काम करायला येत नाही, तरी अजून आमचं 3 ते 2.5-3 एकर शेत जाऊ शकते। कितींचं नुकसान झालेलं आहे, किती रुपयांमध्ये? नुकसान लय मोठं नुकसान आहे ह्याच्यात, तरी किती? लय मोठं आहे सांगू शकत नाही। कारण कसं आहे माती आता कुठं भेटत नाही आणून घालावं म्हणलं तर, आणि प्युअर असलं प्युअर माती तर कुठं मिळणारच नाही। त्याचा अंदाज आम्ही बांधू शकणार आहे। मोठं लय मोठं नुकसान आहे। संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे त्याचा जो पूर्णतः फटका आहे तो इकडच्या शेतकऱ्यांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर स्वतःच्या मेहनतीनं पिकवलेली शेतीच पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात आहे, त्यामुळं लाखोंचा फटका जो आहे तो या शेतकऱ्याला बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे आपण बघू शकता की या दृश्यांच्या माध्यमातून पूर्णतः शेत जे आहे ते या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि एकूणच आता या सर्व गोष्टींची नुकसान भरपाई प्रशासनानं द्यावी अशी अर्थ हाक शेतकऱ्यांकडून मागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।